असतात ते बरसत नसतात आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंना मी एवढंच सांगेन, स्वतःचा पक्ष सांभाळण्याचे काम करा. उगीच राम मंदिराच्या बाबतीतली उठावठेव तुम्ही करू नका. श्रीराम जन्मस्थानावर भव्य राम मंदिर आम्ही उभं केलेलं आहे. त्या संदर्भात ज्या काही समस्या आल्यात त्याची चौकशी उत्तर प्रदेशचं सरकार करतं आहे. स्वतः करोनाच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना कडी लावून घरात बसले होते. त्यांनी राम मंदिराविषयी न बोललेलं बरं, एवढंच त्यांना मी सांगेन. बिलकुल नाही. केवळ संशयावरून आणि एक आरोप झाल्यानंतर स्वतः उत्तर प्रदेशच्या सरकारने या संदर्भात SIT नेमली. श्रीराम मंदिरच्या ट्रस्टने स्वतः तक्रार केली आणि त्यामुळे जी काही चौकशी चालू आहे ती पारदर्शी प्रामाणिकतेने चालू आहे. आम्हाला लपवायचं काही नाही आहे आणि यात जे कोणी दोषी असतील त्यांना कठोरातली कठोर शिक्षा होईल. नाही बघा, घडलेल्या घटना अत्यंत दुर्दैवी आहेत आणि वारंवार प्रशासनाने सूचना दिल्यानंतरसुद्धा ज्या अधिकाऱ्यांनी यात हलगर्जीपणा केलेला आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई केलेली आहे. त्यांना निलंबित केलेलं आहे आणि त्यांची चौकशी केली जाईल आणि कुठलाही हलगर्जीपणा प्रशासनातला हा सहन केला जाणार नाही, हेच आमचं सांगणं आहे. नाही, माझ्या माहितीनुसार त्यांनी आयुक्तांच्या संदर्भात काही बोललेले आहेत, महापौरांच्या संदर्भात बोललेले नाही आहे. त्यांनी त्यांची मागणी केलेली आहे. या संदर्भामध्ये जे काही असेल ते राज्य सरकार योग्य तो निर्णय करत असतो आणि त्यामुळे त्यांनी त्यांची मागणी केलेली आहे, एवढाच त्याचा अर्थ. आगे आगे क्या होता है देखते रहो, इतना ही मी सांगेन. मुंबईच्या पावसाचा फटका हा एकूणच विधिमंडळाच्या कामकाजाला देखील बसल्याचं दिसलं आहे. पुन्हा एकदा 10 मिनिटासाठी विधिमंडळाचं कामकाज तहकूब झालं आहे. नाही, आत्ता 9:30 वाजता मुंबईच्या 293च्या प्रश्नावर सत्ताधारी पक्षाची चर्चा होती. आम्ही माझ्यासह काही सदस्य या ठिकाणी वेळेच्या आत पोचलेले आहेत, पण मंत्री महोदय नसल्यामुळे अध्यक्षांनी सभागृह तहकूब केलेलं आहे. मंत्री महोदय आली की चर्चेला सुरुवात होईल. हे बघा, प्रचंड पाऊस आहे. मंत्री महोदयांना यायला एक 10 मिनिटं उशीर झालेला आहे म्हणून सभागृह तहकूब केलेलं आहे. हे स्पेशल सिटिंग आहे. मंत्री महोदय आली की सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होईल.